आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। SSLC पुरवणी परीक्षेला प्रारंभ। बहिस्थ विद्यार्थ्यांनी दिली 10वीची परीक्षा। रक्षक कॉलनी येथील रहिवाशांचे प्रशासनाला निवेदन। हलगा येथील गायरान जमिनी राखून ठेवण्याची मागणी। किटवाड येथे धरणात बुडून बेळगावच्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू। सुळगा येथे ग्रामपंचायतीला टाळे। रामनगर येथे नागरिकांतर्फे रास्ता रोको आंदोलन। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्याची मागणी। सांभरा येथे कचरा डेपो निर्माण करण्यास ग्रामस्थांचा विरोध। सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची बाजी। आणि आता सविस्तर बातम्या। SSLC पुरवणी परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे। 10वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्यासाठी परीक्षा बोर्डाने या परीक्षेचे आयोजन केले आहे। बेळगावात 38 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे। 10वीची नियमित परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीमुळे लांबणीवर पडली होती। परीक्षा पार पडल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे। त्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क यांची सक्ती करण्यात आली असून सकाळी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात आला। परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारच्या नियमावलींचे पालन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली आहे। बहिस्थ विद्यार्थ्यांनी दिली 10वीची परीक्षा। सोमवारपासून सुरू झालेल्या 10वीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळी बहिस्थपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील संधी देण्यात आली होती। त्यामुळे परीक्षेचे वय उलटून गेल्यानंतर देखील ज्येष्ठ बनलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी 10वीची परीक्षा दिली। येथील सरदार हायस्कूल परीक्षा केंद्रात अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती। त्यावेळी आपण 10वीची परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले। परीक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या वर्दळीमुळे परीक्षा केंद्रांचे आवार फुलून आले होते। रक्षक कॉलनी येथील रहिवाशांचे प्रशासनाला निवेदन। हिंडलगा ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये वॉर्ड क्रमांक 10च्या कक्षेतील रहिवाशांची नावे अन्य विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत। त्यामुळे येथील रहिवासी वर्ग संभ्रमात अडकला आहे। येथील रहिवाशांच्या नावांचा समावेश योग्य पद्धतीने करण्यात यावा आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी यासाठी रक्षक कॉलनी रहिवासी संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या वॉर्डातील रक्षक कॉलनीमधील रहिवाशांची मतदार यादीमधील नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत। या ठिकाणी असणाऱ्या मतदारांना त्यांचा हक्क बजावताना समस्या निर्माण होत आहेत। हिंडलगा ग्रामपंचायतीचा वार्ड नंबर जो 10 आहे, या वार्ड नंबर 10 मधले बरेचसे रहिवासी आहेत। मात्र त्या रहिवाशांचं वोटिंग कार्ड त्या वार्डमध्ये नसून दुसऱ्या वार्डमध्ये अन्य वार्डमध्ये आहे। की आमची कळकळीची विनंती आहे की जे लोक ज्या वार्डमध्ये राहतात, 10 नंबर वार्डमध्ये राहणाऱ्या लोकांची 10 नंबर वार्डमध्येच व्यवस्था व्हावी, 9 नंबरमध्ये राहणाऱ्या वार्डची 9 नंबरमध्येच व्यवस्था व्हावी, अशी 8A फॉर्मच्या अंतर्गत
हे जे बदल आहेत हे बदल आम्हाला त्वरित करून द्यावेत अशी विनंती करण्यासाठी आम्ही या डीसीना निवेदन दिलेलं आहे। काही मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी मतदार यादीमध्ये असे प्रकार घडवून आणले असल्याची तक्रार आहे। याची गांभीर्याने दखल घेऊन सदर दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। हलगा येथील गायरान जमीन राखून ठेवण्याची मागणी। हलगा येथे 7 एकरची गायरान स्वरूपातील जमीन ही जनावरांना चरण्यासाठी राखून ठेवण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। हलगा येथील सर्वे क्रमांक 262A या क्षेत्रातील 7 एकर जमीन ही या जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून शिल्लक राखून ठेवण्यात यावी, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना आम्ही विनंती करत आहे की हलगे गावच्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे आणि शेतीवर हलगे व्यवसाय जनतेचं जीवन अवलंबून आहे आणि त्यासाठी जवळजवळ 2000च्या वर जनावरं ही आमच्या गावात आहेत आणि या गावात अशी स्थिती असतेवेळी जनावरांच्यासाठी चारण्यासाठी जागा नाही आहे, त्यांच्यासाठी दवाखान्याला जागा नाही आहे। यावेळी ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ॲडव्होकेट BS हिरेमठ, KK संताजी, CF कानोजी आदी उपस्थित होते। किटवाड येथे धरणात बुडून बेळगावच्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू। रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बेळगाव येथून पर्यटनासाठी किटवाड तालुका चंदगड येथे गेलेल्या रेल्वे खात्यातील IOW या कर्मचाऱ्याचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे। सदर कर्मचाऱ्याचे नाव कार्तिक, वय 28 असे आहे। सोमवारी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन चंदगड पोलिसांनी शवचिकित्सेसाठी पाठवून दिला। मूळचा चेन्नई आणि सध्या बेळगावातील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत असलेला कार्तिक काही मित्रांसमवेत किटवाड येथे गेला होता। तेथे पाण्यात अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला। त्याच्या पश्चात पत्नी, मुलं, आई वडील असा परिवार आहे। सध्या कोरोनामुळे त्याचे सर्व कुटुंब तामिळनाडूतील चेन्नई येथे ते स्वगृही आहेत। कोवाडजवळील किटवाड गावाजवळ असलेल्या धरणात ही सदर घटना घडली। सुळगा येथे ग्रामपंचायतीला टाळे। सुळगा येथे हेस्कॉमच्या सुळगा ते हिंडलगा 33 किवीची लाईन घालण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवून रविवारी हेस्कॉम कॉन्ट्रॅक्टरला वायर ओढण्यास विरोध केला व काम बंद पाडले। या कामासंदर्भात गावकऱ्यांची ग्रामपंचायत सदस्या, ग्रामपंचायत कमिटी व ट्रस्टच्या सभासदांची बैठक आज समाज भवनात झाली। ग्रामपंचायतीची परवानगी नसताना हेस्कॉमची लाईन जाते कशी व परवानगी नसेल तर सर्व सदस्यांनी स्वतःहून काम का बंद केले नाही या संदर्भात पंचायतीने 2 दिवसात हस्तक्षेप करून काम थांबविले नाही तर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून खांब उखडून टाकण्याचा इशारा दिला आहे। यावेळी काही ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते। रामनगर येथे नागरिकांतर्फे रास्ता रोको आंदोलन। रामनगर येथील छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवारी मिळाला। रास्ता रोकोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून जोयडा तालुक्याचे तहसीलदार संजय कांबळे जनतेच्या रोषाला सामोरे गेले। संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलावून खानापूर ते अनमोडपर्यंतचा खराब झालेल्या रस्त्याबद्दल बैठक घेऊ असे आश्वासन दिले। खानापूरपासून अनमोड घाट कर्नाटक सीमेपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 वर्षांपासून संत गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठी चीड आली होती। रस्त्यावरील काम त्यात मान्सून असल्यामुळे पावसाचा मारा, त्यामुळे नागरिकांची मोठी गोची झाली होती। रुग्णालयाला जाण्यासाठी सुद्धा रस्ता चांगला नसल्यामुळे रुग्णाला सुद्धा फटका बसत होता। शासनाच्या कॉन्ट्रॅक्टमुळे या रस्त्याची दुरावस्था झाली होती। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन छेडले होते। ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಮಣ್ಣಿನ ಕೆಲಸ ಮಾತ್ರ ಮಾಡಕ್ಕೆ ಉಳಿದೆಲ್ಲ ಏನೈತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಣ್ಣು ಲೆವೆಲ್ ಆಮೇಲೆ ಮಳೆಯಾಗಿ ಏನು ಹಾಳಾಗೈತಲ್ಲ ಆ ಕೆಲಸ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಾವೇ ಕರೆದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ನೀವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಆದೇಶನ ಬರ್ತಾವೆ ನಮಗೂ ಕೂಡ, ಆದರೆ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ನಮ್ಗೆ ಬೇಕೇ ಬೇಕು। ನಮಗೆ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಆದರೂ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಬೇಕು, ನಾವು ಹೋಗಾಕಬೇಕು, ಪೊಲೀಸರು ಹೋಗಾಕಬೇಕು। ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮಾಡಂತ ಅವ್ರಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು, ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। रामनगर व्यापारी संघटना, टिप्पर संघटना, ट्रॅक्टर संघटना, जोयडा तालुका पत्रकार संघ, चालक संघटना, रामनगर नागरिक कृती संघटना आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या आंदोलनात भाग घेतला होता। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्याची मागणी।
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाचा लाभ देण्यास सरकारकडून टाळाटाळ होत आहे। हा प्रकार थांबवावा आणि थकीत वेतन त्वरित देण्यात यावे अशी मागणी या कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची थकीत वेतनासाठी रक्कम अदा करण्यास टाळाटाळ होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे। याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली। तसेच आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून सरकारच्या कृतीचा निषेध नोंदविला। सांभरा येथे कचरा डेपो निर्माण करण्यास ग्रामस्थांचा विरोध। सांभरा येथे कचरा डेपोची निर्मिती करण्यासाठी गावातील सर्वे क्रमांक 296 ची जागा निश्चित करण्यात आली आहे। हा डेपो झाल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका उद्भवणार आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीने हा कचरा डेपो उभा करू नये अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सदर जमीन ही गायरान जमीन आहे। या ठिकाणी कचरा डेपोची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, तसेच आरोग्याला धोकाही होणार आहे। याची गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळेस SR देसाई, कृष्णा चौगुले, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्रीबाल शिवाजी वाचनालय, शिवाजी रोड, येळ्ळूर येथे संपन्न झाला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन विवेक मेणसे व उपस्थित पाहुण्यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते। कार्यालयाचे उद्घाटन सीमा सत्याग्रही वेंकोबा टक्केकर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुनराव गोरल, LI पाटील, कृष्णा घाडी, विलास घाडी, विवेक मेणसे, वामन पाटील, दौलत पाटील, YC इंगळे आदी उपस्थित होते। येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुधापा बागेवाडी यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन प्रकाश अस्टेकर यांनी केले। सतीश पाटील यांनी आभार मानले। निप्पाणी येथील राष्ट्रकर्म संस्थेमार्फत कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराचा संकल्प। निप्पाणीतील विविध संघटना व तरुण एकत्र येऊन निर्माण केलेल्या राष्ट्रकर्म संस्थेमार्फत अशा रुग्णांच्या अंत्यसंस्काराचे कार्य योग्य ती खबरदारी घेऊन करण्याचा संकल्प केला आहे। सोमवारी सकाळी श्रीराम मंदिर येथे समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामी डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री, श्री प्रकाशभाई शहा, राष्ट्रकर्म संयोजक व अध्यक्ष वज्रकांत सदलगे, उपाध्यक्ष सागर मिरचे, प्रणव मानवी, उदय यरळकर, बापू इंगवले, मधुकर सावंत, दिलीप चव्हाण, संजय पावले, प्रतीक शहा, श्रीनिवास चव्हाण यांच्या उपस्थितीत हा संकल्प करण्यात आला। या सेवेमध्ये श्रीराम सेना, RSS, सेवा भारती, महावीर आरोग्य सेवा केंद्र, निप्पाणी नगरपालिका कायदा सल्लागार निलेश हत्ती व विविध युवक मंडळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। सदर सेवेमधील वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन निप्पाणी येथील डॉक्टर बलराम जाधव व डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री यांचे लाभले आहे। निप्पाणी नगरपालिका शववाहिनी व महावीर आरोग्य सेवा केंद्राची ॲम्ब्युलन्स या सेवेसाठी मिळणार आहे। आरोग्याची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। तर त्यासाठी PPE किट घालणं असो, सॅनिटायझर वापरणं असो, मास्क वापरणं असो,
आणि आम्ही नियमावली तयार करू. आपण सगळ्यांचं सहकार्य यासाठी असेलच. त्या सगळ्या नियमावलीला धरून जो कोणी निपाणी भागात असा कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा संपर्क साधून आपण तिथं शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यविधी करू. नुसताच असं अंत्यविधी नाही, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या नवीन करायच्या आहेत. अंत्यसंस्कार संपर्कासाठी प्रसाद औंधकर 9686127985, सागर मिरजे 9742810491 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. अंगणवाडी कर्मचारी आणि सहाय्यकांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी बेळगावातील संघटनेने देखील या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा सुरक्षितता, वेतनवाढ, मानधन आणि इतर सेवा सुविधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी कर्मचारी आणि सहाय्यक हे सरकारच्या अनेक योजनांचे कार्य करीत असून त्याची दखल सरकारने घ्यावी आणि योग्य प्रमाणात लाभ द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी ॲडव्होकेट नागेश सातेरी, YB शिगेहल्ली, मीनाक्षी कोटगी, सुजाता बेळगावकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भटक्यांसाठी पौष्टिक आहाराची भेट, श्वान प्रेमाचे आगळे उदाहरण. शहरातील भटक्या कुत्र्यांना पौष्टिक अन्न खायला घालण्याचे कार्य बेळगावातील तरुण गौरांग गेंची आणि त्याचे सहकारी मित्र करत आहेत. प्रत्येक रविवारी ते हा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्तुत्य ठरला आहे. भटक्या कुत्र्यांना बऱ्याच वेळा खायला मिळाले नाही तर उपवास घडतो. त्यातच त्यांना अनेक आजारही होतात. त्याला दूषित अन्न हेच प्रमुख कारण असते. रस्त्यावरील बेवारस कुत्र्यांना रस्त्याकडेला कोणीतरी टाकलेले अन्न, खाद्यपदार्थ खाऊन गुजराण करावी लागते. भटक्या कुत्र्यांची ही स्थिती पाहून गौरांग गेंची आणि त्याच्या मित्रांनी आठवड्यातून एक दिवस शहरातील भटक्या कुत्र्यांना पौष्टिक अन्न खायला घालायचे ठरवले. आजारी कुत्र्यावर औषधोपचार देखील करण्यात येतात. दर रविवारी शहरातील 150हून अधिक मोकाट कुत्र्यांना भात आणि शिजवलेले चिकन खायला घालण्यात येते. आठवड्यातून किमान एक दिवस तरी या मोकाट कुत्र्यांना प्रोटीनयुक्त अन्न खायला मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तयार अन्न दुचाकी वाहनावरून नेऊन शहरातील वेगवेगळ्या भागातील मोकाट कुत्र्यांना खायला घालण्यात येते. या उपक्रमात गौरांग यांच्या पत्नी स्वाती गेंजी, रमण चौगुले, रोहित किल्लेकर आणि फैझान यांचे सहकार्य लाभत आहे. त्यांचे कार्य पाहून अनेक जण या उपक्रमाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतीय कृषक समाजाकडून समस्या सोडविण्याची मागणी. राज्य सरकारने शेतकरी वर्गाबरोबरच विणकर आणि कष्टकरी समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे यासाठी भारतीय कृषक समाजाच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून या कृषक समाजाच्या सदस्यांनी आपले निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी बांधव सध्या अनेक संकटांचा सामना करीत आहेत. त्याचप्रमाणे कष्टकरी आणि श्रमजीवी वर्गाचे हाल सुरू आहेत. विणकरांसाठी जाहीर झालेल्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला जात नाही. याची देखील गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात नमूद आहे. भारतीय कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीही हे निवेदन सादर केले. रविवारी 151 नवे कोरोना रुग्ण आढळले. बेळगाव जिल्ह्यात रविवारी 151 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 17,810 इतकी झाली आहे. तसेच 260 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 15,461 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 6 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या 269 इतकी झाली आहे. राज्यात एकाच आठवड्यात 60,000 कोरोना बाधितांची नोंद. गेल्या एका आठवड्यापासून संपूर्ण राज्यात 60,192 कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यापैकी 8,191 रविवारी एकाच दिवशी नोंदवण्यात आली आहेत. रविवारी कोरोना संदर्भात नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांमधील सर्वाधिक प्रमाण बंगळूर शहरी भागातील असून ते 3,222 इतके आहे. हा दर 41% कमी नाही.
दिवसभरातील उर्वरित प्रकरणे ही राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यातील असून त्यात बेंगलोर खालोखाल म्हैसूर, दक्षिण कन्नड, कोप्पल, बल्लारी या शहरात रुग्णसंख्या जास्त आहे, तर उडुपी आणि शिवमोगा शहरात ही रुग्णसंख्या प्रत्येकी 295 आहे। विशेष म्हणजे चित्रदुर्गमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे। हा राज्याला मिळालेला एक मोठा सुखद धक्काच म्हणावा लागेल। यात 101 नवीन मृतांची नोंद झाली होती, त्यातील बहुतेक लोक बेंगळूर शहर भागातले आहेत। त्यानंतर म्हैसूरमध्ये मृतांची संख्या 12 एवढी नोंदवली गेली आहे। त्या खालोखाल बल्लारीत 8 व बाकीचे इतर जिल्ह्यातील आहेत। यात म्हैसूरमधील सर्वात लहान 1 वर्षाच्या बालिकेचा व 96 वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे। बहादरवाडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात युवक ठार। शनिवारी मध्यरात्री बहादरवाडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात टिळकवाडी येथील युवक जागीच ठार झाला। बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। केतन नाईक वय 27 असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो BPCL कंपनीत काम करीत होता। अपघाताची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला। सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची बाजी। शेवटपर्यंत अतिशय रंगतदार ठरलेली दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स 11 पंजाबची लढत बरोबरीची झाल्याने सुपर ओव्हरमध्ये निकाली लागली। दिल्ली कॅपिटल्सने या सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत जोरदार विजय मिळविला। अष्टपैलू कामगिरी करणारा मार्कस स्टोइनिस सामनावीर ठरला। प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या। उत्तरादाखल किंग्स 11 पंजाब संघाची सुरुवात खराब झाली, मात्र सलामीला आलेल्या मयंक अगरवाल याने विजयासाठी पराकाष्ठा करताना 60 चेंडूत 89 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयाच्या दारात उभे केले होते। पण मोक्याच्या क्षणी अगरवाल बाद झाल्यामुळे सामना बरोबरीत सुटला। सुपर ओव्हरमध्ये किंग्स 11 संघ फक्त 2च धावा करू शकला। दिल्ली कॅपिटल्सतर्फे फलंदाजीस आलेल्या दुहेरी व एकेरी धावा घेत तिसऱ्या चेंडूवर विजय साजरा केला। पुढील IPL व इंग्लंड दौरा अमिरातीमध्येच। IPLच्या 13व्या हंगामाला अमिरातीमध्ये सुरुवात झाली आहे। भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता BCCIने यंदाचा हंगाम अमिरातीमध्ये आयोजित करण्याचे योजिले आहे। BCCI आणि अमिराती क्रिकेट बोर्डाने IPLच्या पहिल्या सामन्यानिमित्त दोन्ही देशांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला आहे। BCCI सचिव जय शहा यांनी याबद्दल आपल्या ट्विटर अकाउंटवर याची माहिती दिली आहे। हा करार करताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि खजिनदार अरुण धुमाळ हे देखील हजर होते। दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डमध्ये झालेल्या करारावरून IPLच्या आगामी 14व्या हंगाम आणि 2021 मध्ये इंग्लंड संघाचा भारत दौराही अमिरातीमध्येच आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गणपत विष्णुपंत कणबर्गी यांचे निधन। पार्वतीनगर येथील रहिवासी गणपत विष्णुपंत कणबर्गी वय 60 यांचे हृदयविकाराने दिनांक 21 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 मुली, 2 जावई, नातवंडे असा परिवार आहे। ते इंडाल कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।